श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हेमाडपंथांनी लिहिलेला हा साई सच्चरित्रातला शेवटचा अध्याय आहे. त्यात त्यांनी पुढील अध्यायात अवतरणिका म्हणजे अध्यायानुसार सारांश देऊन ग्रंथ संपूर्ण करण्याचा इरादा जाहीर केलेला होता. दैव दुर्विलास की या अध्यायानंतर हेमाडांचे निधन झाले. हे सारांश लिहिण्याचे काम बाबांचे दुसरे परमभक्त देव यांनी समर्थपणे करून 53वा अध्याय लिहिलेला आहे. हेमाडपंत म्हणतात की माझ्यासारख्या अज्ञानी भक्तांच्याकडून साईंनी हा ग्रंथ लिहून घेतला आणि माझी इच्छा पूर्ण केली. हे खरं तर एक साई महात्म्यच आहे. साईंचे भक्त जे होते ते भूक तहान विसरून भक्तीत गुंगून जात. साईबाबांशी चर्चा करताना, अध्यात्म, वार्ता, कथा ऐकताना त्यांचे भान हरपत असे. ज्यांनी साईंना प्रत्यक्ष पाहिले ते भाग्यवानच, पण आपल्या निर्याणानंतरही भक्त वाढत जाणार हे त्यांनी जाणले होते आणि म्हणूनच निधनानंतर सुद्धा भक्तांना आपले विचार, आशीर्वाद, उपदेश वगैरे देऊन त्यांच्या मोक्षाची सोय साईंनी हा ग्रंथ लिहून घेऊन करून ठेवली. भक्तांनी साई चरित्र वाचावे, त्यांचा मोह नष्ट होईल. मोह म्हणजे तरी काय? मोह हे एक अज्ञानच आहे. खोटे चुकीचे ज्ञान म्हणजेच मोह. तीच माया. मोह माया माणसाला उद्ध्वस्त करतात. म्हणूनच साई चरित्र वाचून नरजन्माचे सत्य समजून घ्या व अवगुणावर मात करून स्वतःला सन्मार्गी लावा आणि अंतिम मोक्षाचे अधिकारी व्हा, असे हेमाडपंत लिहितात. साई भक्ती करून भक्त साईमध्येच विलीन होतो. नदी सागरात जाऊन त्यात एकच होते. तिचे अस्तित्व म्हणजे सागरच होते. दोन पेटलेले जळते दिवे एकत्र येताच त्यांचा अग्नी एकच होतो आणि एकरूप होतो. तसेच साई भक्ती करून साई रूपातच भक्त एकत्र होतात आणि हाच तो मोक्ष. हेमाडपंथ यासाठी साईंना साकडे घालतात. ते म्हणतात, वेळोवेळी आपण या साईंच्या कथा ऐका व ज्या साईंनी हे ज्ञान दिले आणि अज्ञान नष्ट केले, मोक्षाचा रस्ता दाखवला, त्यांची सतत आठवण ठेवा. या संसारूपी सागरात माया, मोह, द्वेष, निंदा, असूया अशा अनेक भयानक जलचर आहेत. ते तुम्हाला केव्हाच खाऊन नष्ट करतील. परंतु तुम्ही जर साईंना शरण जाल तर साई हा मोहमायेचा सागर अगस्ती ऋषीप्रमाणे प्राशन करतील आणि सर्व जलचरांना नष्ट करून आपला संसार सागर तरण्याचा मार्ग सुलभ आणि सोपा करतील आणि मग तुमची नाव अलगद पार पडेल. हा ग्रंथ सर्वांनी घरी ठेवावा. तो अध्यात्म तंतूने विणलेला आहे. तो ब्रह्म आणि सत्य याच्या कथांनी भरलेला आहे. तो अध्यात्माने चमकत आहे. हा ग्रंथ वाचून मोक्ष मिळेल. धन, वैभव या ऐहिक गोष्टी प्राप्त होतील. अज्ञानाचे दारिद्र्य नष्ट होतील आणि मग शेवटी भक्त मोक्षाचे धनी होतील. साई महाराज आपल्या सर्वांचे पिता, गुरु सर्व काही आहेत. पिता फक्त जन्म देतो तर गुरु संपूर्ण ज्ञान देतो. पिता थोडेफार धन देईल तर गुरु अपार व अविनाशी वस्तू प्रदान करेल. गुरु ही पण माताच. पण माता जन्म देऊन मुलाला शरीराबाहेर टाकते, तर मुलाला ज्ञान देऊन त्याला आपल्या शरीरात गुरु परत घेतात. म्हणून गुरूंची प्रार्थना करा की माझ्या अज्ञानावर प्रहारावर प्रहार करा, माझं अज्ञान नष्ट करा, माझा अहंकार छेदा, माझे सर्व कर्म जाळा, मोहभ्रम तोडा आणि मला निर्विकल्प करून माझा जन्म मरणाचा फेरा बंद करा. माझी अजिबात लायकी नसताना साईंनी हा ग्रंथ केवळ आपले वचन पुरवण्याकरता माझ्याकडून लिहून घेतला, असे हेमाडपंत नमूद करतात. आणि ते म्हणतात की मशकानं पर्वत उचलावा किंवा टिटवीनं समुद्र रिता करावा हे एरवी अशक्यच आहे, पण गुरुकृपा हे शक्य करून दाखवते आणि तोच अनुभव हा ग्रंथ लिहिताना मला आला. सर्वात शेवटी हेमाड पुन्हा साईंना व श्रोतृवृंदाला नमस्कार करतात
व हा ग्रंथ संपवतो म्हणतात. पण मग त्यांच्या लक्षात येते की ग्रंथ साईनीच लिहून घेतला आहे. मग मी संपवला म्हणून करते पण कशाला घेऊ. म्हणून पुन्हा एकदा श्रोत्यांना हा ग्रंथ वाचण्याचं स्मरण देऊन आणि त्यापासून दारिद्र्य, पिशाच बाधा, संकट ही सर्व संकट नष्ट होतील याची पुन्हा आठवण देऊन ते म्हणतात की मी साईंना फक्त शरण जातो आणि ही लेखणी आणि मस्तक त्यांच्या चरणी अर्पण करतो. श्री साईबाबांना वंदन करून अवतरणिकेची सुरुवात करतो. हेमाडपंत 52व्या अध्यायात अवतरणिका लिहिण्याचा निर्धार करत होते, पण तो तळीला नेऊ शकले नाहीत. ते साईचरणी विलीन झाले. सर्वांना दुःख झाले. ग्रंथकर्त्यानेच अवतरणिका लिहावी हा रिवाज. हेमाडपंतांच्या चिरंजीवांनी त्यांचे दुप्तर धुंडाळून जरूर इतके बाबांचे भक्त श्रीदेव यांना दिले. हे पंतांना अध्याय चिठोरीवर लिहिण्याची सवय होती व ते अतिशय काटकसरी स्वभावाचे होते. त्या चिठोऱ्यास मग प्रिंटिंगला जात. त्यांचा स्वभाव काटकसरी होता. चिठोऱ्यावरच त्यांनी हा ग्रंथयज्ञ पार पडला. पण त्या चिठोऱ्या शोधून शोधून सुद्धा अवतरणिकेच्या चिठ्ठ्या काही मिळाल्या नाहीत. मग सर्वांनी सल्लामसलत करून अवतरणिका करायचीच हे ठरवले व देवांना त्याची विनंती केली. भक्तदेवांनी ती मान्य केली, पण आपल्याकडे हेमाडपंतांसारखा साईंचा प्रसाद व आशीर्वाद प्राप्त नसल्याची त्यांना खंत होती आणि ती मिळावी म्हणून त्यांनी दत्तगुरूंची प्रार्थना केली. गुरूंची कृपा केली की सर्व कामे पूर्ण होतातच ही त्यांची श्रद्धा होती आणि मग त्यांच्याकडून सुद्धा हे काम चांगल्या रीतीने पूर्ण झाले. हे लिहून भक्तदेव अवतरणिकेची सुरुवात करतात. अध्यायानुसार त्या अनुक्रमे एक एक अध्यायाचे सार नमूद करत करत 1 ते 52 या अध्यायाचे 1-2 वाक्यात वर्णन करतात. सर्व ग्रंथांचा सारांश अशा तऱ्हेने त्यांनी दिलेला आहे. ते म्हणतात की प्रत्येक अध्यायात पहिल्यांदा हेमाडपंत साई स्तवन, मग अध्यात्म, मग अनुभवाच्या कथा अशी रचना करून अध्याय लिहिले गेलेले आहेत. या कथा महाराजांच्या लीला, चमत्कार, भक्तानुभव, ग्रंथ वाचन, संकट निवारण, नामस्मरण, सामर्थ्य, व्याधिनाश, ब्रह्मज्ञान, मशीनमाई, धुनीमाई, आहार, शयन, उदी, पंचमहायज्ञ, उपदेश, व्यवहार शिक्षण, सर्वव्यापकत्व, परमार्थ, अंतर्ज्ञान, भविष्यकथन, चावडी, भिक्षा, पंचतत्वावर अधिकार, मनोमय संदेश, भक्ती, वैराग्य, शांती अशा सर्व बाबींविषयी वर्णन करतात. अशा रीतीने या 52 अध्यायात साईबाबांचे सर्वांगाने वर्णन करण्यात आले आहे. हेमाड्याने हा ग्रंथ लिहून स्वजन्माचे सार्थक आणि साहित्याची दिवाळी साजरी केली आहे. हा ग्रंथ म्हणजे एक अनमोल रत्न जडलेला एक ठेवाच आहे. सर्व अध्याय ही जणू सुवर्णाची कोंदणे असून त्यात ही अध्यायरूपी रत्ने जडवलेली आहेत. हा ग्रंथ जणू मोक्ष देणारा एक कल्पवृक्षच होय. हेमाडपंतांचे मूळ नाव गोविंदराव दाभोलकर. ते गरिबीतून वाढलेले पण गुणाने श्रीमंत. त्यांचे कुटुंबही त्यांच्यासारखेच गुणी आहे असे देव लिहितात. या ग्रंथाचे कसे पारायण करावे हेही त्यांनी चांगले वर्णन केलेले आहे. घराजवळ एक सुंदर मंडप घालून त्यात एक उच्चासन करून साईबाबांची तसबीर ठेवावी, त्याची स्थापना करावी. सुंदर रांगोळ्या रेखाटून त्या शेजारी रेशम वस्त्रात ग्रंथही ठेवावा. साईंची व ग्रंथांची पूजा करावी, वाचनास आरंभ करावा. 8 दिवसांचे व्रत करावे. त्यात दूध व फलाहार किंवा भाजलेले धान्य खावे. एक वेळ जेवून हे व्रत करावे. पती पत्नीने पूजा करावी व मग पूर्वेला मुख करून मनात सद्गुरूची मूर्ती स्थापून 7 दिवस हा ग्रंथ वाचून 8-7-7, 8-6-8-7 असे 7 दिवसात 52 अध्याय वाचावेत. 8व्या दिवशी फक्त अवतरणिकाच वाचावी व व्रताची सांगता करावी. नातेवाईक ब्राह्मण यांना जेवण देऊन किंवा दूध साखर देऊन दक्षिणा अर्पण करून तोषवावे. शेवटी साईंची पूजा करून त्यांनाही दक्षिणा द्यावी व ती संस्थानाकडे जमा करावी. हे केल्याने साई सद्गुरू म्हणजे साई भगवान तृप्त होतील आणि मोक्षदान करतील. शेवटी बाबा भक्त बाळ म्हणतात की लेखनात जे काही उणेदुणे असेल ते माझे समजा
व फक्त ग्रंथाचे सार मनी साठवा. ही अवतरणिका साईचरणी अर्पून देवाने समाप्त केली आहे. श्री सद्गुरू साईनाथ अर्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. हा ग्रंथ येथे समाप्त होतो.